झाला का डबा दे बरं. हा ते भाजी झालीये, फक्त चपात्या लाटायच्या, 2 चपात्या लाटून देते मी पटकेने. किती टाइम लागेल? एक 10-15 मिनिटं लागेल. बरं. तुला क्लासला कधी जायचंय? जाईन ना, थोडं काम उरकून जाईन मी. आता तू चालत जाणार आहे एवढ्या लांब? आता चालतच जाते ना. महिन्यापासून तू चालतच जाते उन्हात. काय नाही, आता सवय झाली, एवढं काही नाही. अजून किती दिवस राहिला क्लास? अजून 2 महिने. 2 महिने? हा. मी एक विचार केलता, म्हणजे तू एवढी लांब चालत जाती आणि तुझ्या मैत्रिणी सगळ्या स्कूटीवर जातात. मला खरंच वाईट वाटतं बरं का. मग एक काम करायचं का? काय? तुला स्कूटी घ्यायची का? काय? हो, स्कूटी घेऊन तुला आपण नवीन. नाही नाही, कशाला उगाच. अगं घेऊ, तू कशाला टेन्शन घेती? पण कशाला उगाच खर्च नको. हे बघ, मी जाईन थोडे दिवस. अगं ऐक ऐक ऐक, एवढं उन्हात अनाचं लांब जाते तू, चालत जाते ते पण. आणि मला आहे ना ते बघवतच नाही, तुला खरं सांगतो. आणि आहे ना माझ्याकडे पैसे, आपण 2 दिवसात त्यांना नवीन स्कूटी घेऊ. 2 दिवसात? हो. चालते, घेऊयात. बघ ना किती खुश दिसू राहिली. मी पण आता स्कूटीवर जाईन ना. अशी तर आयुष्यभर हसत राहा. हो. बरं, मी पटकन तुम्हाला चपात्या लाटून देते, तुम्ही बसतावर, तुम्हाला उशीर होतोय ना. बरं बरं, निवांत आवर, नको गडबड करू. हा हा, चालेल. श्वास, अय श्वास, कुठे गेले? अहो भाऊजी, तुम्ही? वहिनी, श्वास कुठे गेला? हो, ते आत्ताच कामाला गेलेत. एवढं लवकर? हा, कसं जरा आता ते लवकरच जातात ना. आमचं गाडी घ्यायचं ठरलंय ना. अच्छा, गाडी घ्यायचं ठरलं वय. नाही, ठरणारच ना, शेवटी मॅडमचा हात आहे बाबा डोक्यावर सुहासच्या. मॅडमचा हात? हा, तुम्हाला बोलू नाही का सुहास? नाही. हो, आमच्या ऑफिसला नवीन मॅडम आल्यात, दोघांचं चांगलं जमतंय माहितीये का. मॅडमचं काय काम असेल ना कुठं ऑफिसचं, तर चालला सुहास सोबत. सुहासची कुठं काय मिटिंग बिटिंग असली तर चाललंय मॅडम सोबत. दिवसभर एकत्र असतात आणि लय दिवसभर गप्पा मारतात. आता काय करत असेल तर देव जाणे. आणि तुम्हाला काय बोललं नाही तो? नाही, मला काहीच नाही बोलले. काय का, असं असतं बघा, सगळं करायचं आणि काहीच नाही बोलायचं. हे तर काहीच नाही. आम्ही दुपारचं जेवायला बसलो ना, तर ते आमच्या सोबत जेवत नाही, मग ते मॅडम सोबत जेवतो, ते बी मॅडमच्या केबिन मध्ये बसून. हा, लय चालतंय त्यांचं. आपलं कसं आहे, सांगणं काम आहे. सुहासनी नसेल सांगितलं, पण मला कसं, मला काळजी हो तुमची, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बाकी काही नाही. आता तुम्ही तुमचा नवरा आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या. चालतंय, मला काय सुहासचे काम होतं, आता सुहास नाही म्हणलं मी काय करू, जातो मी. अगं ऐक ना, तुला बोललो होतो ना सकाळी मी 2 दिवसात गाडी घेऊ म्हणून, पण ती शोरूमला अवेलेबलच नाहीये. एक 8-10 दिवस लागतील बरं का. हा, आता कशी अवेलेबल असेल? 8-10 दिवसच लागतील, हो का नाही? अगं तुला चिडायला काय झालं आता? मी सकाळी खरंच गेलतो शोरूम मध्ये. हो, तुम्ही खरंच जाणार होते ना शोरूम मध्ये, आणि कळलं नाही मला का 8-10 दिवस लागतील ते. म्हणजे 2 दिवसात गाडी घेऊन देणार होते ना? अगं नाही खरंच अवेलेबल तिथं, मी काय करू आता? कसे असेल ना, सांगणारे लोक कमी नाहीत. म्हणजे तुला काय झालं, मला एकदा स्पष्ट सांग बरं. दिसतंय सगळं, किती लक्ष आहे घरात, माझ्याकडे किती लक्ष आहे, बाहेरच्यांकडे किती लक्ष आहे, सगळं दिसतंय मला. बाहेरच्यांकडे म्हणजे? म्हणजे नका करू, कळत नाही असं काय नाहीये, सगळं कळतंय तुम्हाला. तुझ्याकडेच लक्ष आहे, मी स्वतः म्हणलो नाही तुला सकाळी स्कूटी घेऊ म्हणून. सांगितल्यांनी सांगितलं असेल ना. कोण सांगणार आहे मला काय नेमकं? तुम्हाला काय वाटतं, माझ्या कानावर काय काय गोष्टी येत नसेल का? सगळं येतं माझ्या पण कानावर. कोणत्या गोष्टी? कोणत्या नाही, जावं इथून. अगं चिडायला काय झालं, सांग ना मला काय झालं नेमकं. काय नाही झालं. अगं काय झालं? किती लक्ष आहे ना घरात, दिसलं ते मला पण. अगं काय चुकलं का माझ्याकडून, सांग ना. काय नाही चुकलं, जावं इथून. मी स्कूटी घेणार आहे ना, खरंच घेणार आहे. नकोय मला स्कूटी, दिसली किती घेताय आता स्कूटी. नाही लागत का तुला स्कूटी? नाही लागत. तू ऐकून पण घ्याय ना, मला सांगा ना पण काय झालं. ऐकून घ्यायचं मला. नको ऐकू, काय करायचं ते कर, मग नाही घेणार स्कूटी पण.
काय सुहासराव नट आवळून घेतो ना, ले कुरकुर करते नाही ते अवजर. माझं तेच चालू आहे घरी. अरे वा, ट्रॅक्टर बिक्टर घेतला का काय? ट्रॅक्टर नाही घेतलं, बायकोची कुरकुर चालू आहे माझ्या. चालायचंच, नवीन संसार आहे तुमचा. हा, ले नाही राग धरायचं. पण वर्षात कधी भांडण झालं नाही आमचं, काय नाही. हा, सगळं व्यवस्थित चालू आहे. आज काय झालंय काय माहित तिला, काही कारण नाही, काही नाही. अरे पण तू माझ्यावर कशाला ताव काढतोय? विचारायचं वहिनींना, बोलतं व्हायचं, बोलतं म्हणजे भांडणं कमी होत्यात. विचारलंय तिला, म्हणलं नेमकं सांग मला काय झालंय भांडायला. ती काही सांगत नाही, फक्त म्हणती मला माहितीये तुमचं बाहेर काय चाललंय आणि बाहेर काय चाललंय. बाहेर म्हणजे तू काय कुठं नाही ना गेला? अय भाऊ, तसं काही नाही. मग असं का बोलते ते वहिनी? तर मला तेच समजा ना, भांडण झालंय त्याच्यामुळे आमचं, मी आलोय बाहेर निघून. काय माहितीये का, हे असले विषय ना पटकन क्लिअर करून मोकळं व्हायचं. आता तू इथं येऊन बसला, त्या तिकडं बसल्या, गैरसमज वाढत जातात रे. पण ती तयारच नाही ना क्लिअर करायला विषय. आता काय करावं मलाच कळना. एक काम कर, चल बरं, मीच बघतो वहिनीकडं काय झालंय नेमकं. चल बरं. वहिनी, हो वहिनी. भाऊजी तुम्ही? बसा. काय नाही, खूप दिवस गाठ भेट नाही, म्हणलं यावं. काय चाललंय काय नाही तुमचं? हा, चाललंय बरं, चाललंय. बरं चाललंय ना? हा. मग हा का तोंड पाडून फिरतोय? काय नाही. अहो झालंय काय ते तरी सांगा. अहो थोडाफार वयाने मोठा असलो ना तरी मित्रासारखा आहे मी त्याच्या, आणि तुम्हाला पण चांगलं ओळखतो आधीपासून मी. बोला काय झालंय? काय नाही भाऊजी, काय नाही झालं. काय वहिनी सांगू का तुम्हाला, काय विषय असतील ना स्पष्ट बोलून मोकळं व्हायचं. अहो गप्प बसलं की विषयाने विषय वाढत जातो. तुम्ही असा आबोल धरू नका. काय तुमच्या मनात असेल ना स्पष्ट सांगा. काय चुकलं असेल याला तर मोठा भाऊ नात्याने मी कान धरतो त्याचा. भाऊजी, त्यांच्या ऑफिस मध्ये नवीन मॅडम आली, त्यांच्या सोबत फिरतात, असं करतात तसं करतात, सगळं माझ्या कानावर येतं. हा, ह्यांचं घरात लक्ष नाही. तो विषय काय? काय रे, काय चाललंय तुझं? हे कारण आहे का चिडचिड करायचं? मग कोणी सांगितलं तुला हे? कुणी नाही. तुम्हाला काय वाटलं माझ्या कानावर काही येत नसेल का? सगळं येतं माझ्या कानावर. नाही नाही, मला कोणी सांगितलं एकदा ते सांग. नाही नाही, कुणी सांगायचं जाऊ दे, पण हे खरं आहे का सगळं? खोटं आहे हे सगळं. मग काय तिच्या कानावर कसं काय आलं ते? आता मला माहिती आहे का कोणी सांगितलं एकाचं दोन? एवढं सगळं खोटं असतं का? हे बघ, तसं काहीच नाहीये. ती नवीन मॅडम आहे आमच्या ऑफिसमध्ये, तिला एकतर इथले काम काही माहिती नाही. तिला एक दोन वेळेस आहे ना फसवलं त्या मॅडमला. त्याच्यामुळे मी मदत करतोय ना, मी जुना माणूस आहे तिथला ऑफिसचा. हा, मी असं करेल का? जुने माणूस आहेत ना, बाकीचे तर सगळे नवीनच आहेत. अगं ते सगळे नवीन येत, मी जुना आहे तिथला. भाऊजी मला सांगा, असं केलं जमल का हो? हा, काय तुम्हाला खरं सांगू का, ऑफिसचं काम आहे आणि त्यांनी सांगितलं ना. अहो मला पण माहिती आहे, इतके दिवस झाले होते त्या ऑफिसमध्ये काम करतोय, त्यामुळे विश्वास असतो याच्यावर लोकांचा. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, एखादी बाहेरून येणारी बाई जर तुमच्या नवऱ्यावर विश्वास टाकते तर तुमचा नवरा वाईट नाही चांगला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि ती विश्वास ठेवते तुम्ही विश्वास ठेवत नाही. आणि सांगितलं कोणी सांगा बरं मला तुम्हालाही? ते सुनील भाऊजींनी सांगितलं मला. बघा आता काय वहिनी, अहो एखाद्या चांगल्या माणसांनी सांगितलं असतं तरी ठीक आहे, पण त्या सुन्याचं ऐकता होय तुम्ही? हा, त्याला आहे का काय कामधंदा? ऑफिसचा टायमिंग काय रे तुमचा? 9 आणि ते जाते 10 वाजता बोंबलत, आणि 4लाच येते घरी. त्याला कोण चांगलं म्हणतं का? आता तुम्ही त्याचं ऐकून बोलत बसलाय त्याला. हे बघ, तुला अजून विश्वास नसेल ना तर मॅडमला मी घरी घेऊन येतो उद्या. हा, सविस्तर बोलून घेऊ. त्याची काही गरज नाहीये, घरातला विषय घरापर्यंतच ठेवा. आणि वहिनी, तुम्ही पण बाहेरच्या कोणाचं पण ऐकून नवऱ्यावर असा संशय घेऊ नका. किती बरं तुम्हाला त्रास झाला दोघांना पण. अहो शेवटी तुमचं नातं विश्वासावर आहे, तो विश्वास कायम राहू द्या. हे बघ, तोंड नको पाडून बसू आता. शपथ काही नाही, तसं विश्वास ठेव. खरंच काय नाही का? अगं हो ना, शपथ तुझी. ठीक आहे. ठीक आहे ना वहिनी, हसा जरा. हा, अहो काय, अहो लहानपणापासून आमच्या समोर वाढलाय,
आम्हाला माहिती नाही हो पोरगा कसा. तुम्ही पण कोणाचं पण ऐकून आता मला उद्या सांगा, ज्याला तुमची काळजी नाही घरादाराची ते तुमच्याबद्दल असं वाईटच सांगणार ना. उद्या तो ह्याला पण तुमच्याबद्दल काय येऊन सांगन, मग ह्याने विश्वास ठेवायचा का? अहो याच्या त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवत जा. काय बरोबर आहे, विश्वासावर तर नातं टिकतं ना. हा, एवढं सगळं कळतंय मग कशाला आम्हाला बोलायला लावता? जावा चहा ठेवा फर्स्ट क्लास आम्हाला. तुम्हाला दोघांना चहा ठेवते मी. हा, बिस्किट आणा एखादं. एखादं काय याला पुढं चाल ना. हा, मग सुटू दे अजून. काय हो, काम भेटल का? पहिलं जे होतं ते पण गेलं आपलं. 8 दिवस झाले तर आपण असं फिरतोय, कोणी काम पण द्यायना राव. बघू, प्रयत्न तर करावा लागेल ना. हा? लय टेन्शन आले. मला वाटतं इथं तरी भेटन काम आपल्याला. हा, मला पण तेच वाटायला लागले. घरदार चांगलं दिसतंय. हा, ते तर आहेच. बघ जरा आवाज देऊ. कोणी आहे का घरी? मालक? हा करतो मी नंतर. काय? नमस्कार. 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 आम्ही म्हणजे दुसऱ्या गावातले येत, पण आम्ही काम शोधतोय. हा तुमच्याकडे काही काम भेटेल का आम्हाला? अच्छा, काम पाहिजे काय? हा, काय जरी असलं तरी चालेल, आम्ही करू. होय. शेतातलं, घरातलं सगळं करू. नाव काय? माझा सुहास. आणि हे कोण आहे? माझी बायको आहे नंदिनी. बायको आहे काय? काय काम येतं? सगळं येतं. हा, सगळं येतं. सगळं येतं काम. हा. बर, चालतंय. मला तशी पण कामगारांची गरजच आहे, हा. आणि आता गरजच आहे. हा, जमन ना, खरंच देवासारखी धावून आली. जमन जमन. तेवढं एक काम करा, आपल्या इथं मागं वावर आहे, वावरा शेजारी जरा खुली आहे, तिथं तुमची राहायची व्यवस्था करतो. नाही, काम करतो आम्ही, पण पगाराचं बोललो असतो तर बरं झालं असतं. बघू ते नंतर, पहिलं काम तर चालू करा. बरं, तुम्ही म्हणता तसं. हा. जावा तुम्ही मागं, तिथं आहे ते एक रूम, मी सांगतो मादाला, ते साफ करून घेईन ती रूम. हा, चालतंय. धन्यवाद. हा. धन्यवाद. नंदिनी नंदिनी कुठं गेली? श्वास, श्वास, अरे कुठे गेला? बोला मालक. आला का? काम करायचं ना? हो, करायचं ना मालक. मग कधी काम करायचं? नमस्ते मालक. नमस्कार. हा? तुम्ही सांगा ना, आम्ही काम करतो. जा लवकर वावरात जा, आणि उसाला दार जा, पळ लवकर. बरं मालक. जा जा, थांबू नको, चल लवकर जा. हा. हा. तुम्ही जाऊन या. सगळं दे, आणि सगळं झाल्याशिवाय येऊ नको. नाही, कसं काम सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ना. हा, नाही बरोबर आहे. मग नंदिनी बाई, काय तुमच्या घरात पाहुणा आला, चहा बी द्यायची काय प्रथा आहे का? नाही हाय ना, हाय हाय. हा? बसन तुम्ही, मी हा. चहा ठेवते. जा, एकदम मस्त पैकी फक्कड मसालेदार चहा करा. हा हा हा. तुमच्यासारखं एकदम. हा? काय? चहा, मसालेदार चहा करा. हा हा, बनव ना ते. बस तू बस. हा, हा. कधी येणार नंदिनी? नंदिनी मला वेड लागले नंदिनी. मी चहा मागितला होता. हा, ठेवते. नाही, पाणी पण गोड लागणार तुमच्या हातचं मला हा माहिती. हा, मी ठेवते चहा. काय गोड पाणी राव. हा. हे घ्या चहा. मालक, चहा. चहा. हा हा, गरम आहे. हा. चहा गरम आहे. काय गोड चहा आहे तुमच्यासारखाच. काय? चहा गोड आहे तुमच्यासारखा कोण असा करूच शकत नाही. बाकी कसं आता ओळख पाळख वाढवायला पाहिजे आपण, नाही का? शेवटी कसं तुम्ही माझ्या मत्तीला, मी तुमच्या मत्तीला. नाही, काय गरज लागली तर सांगत जावा मला. हा हा. शेजारीत राहा तुम्ही. हा. सांगत जा. हा. जाऊ का? हो हो. ए, काय करतो?
नट चोरी तो काय? अहो चोरीत नाही, ते सुनील शेट नाही का, त्यांच्या तर मी कामाला लागलोय. हा हा, सुनील शेट होय. हा. बर बर, काय पगार पाणी घेतला नाही व्यवस्थित ठरून? नाही ना, अजून ठरवलं काहीच नाही. बर बर, राहायची बियची सोय केली असेल शेटनी? हा, आम्ही दोघं नवरा बायको आहे. बायको त्यांच्या घरी असते कामाला आणि मी शेतातलं बघतो. बरं, मी काय नाही, मी शेटच्या शेजारीच आमचा वावरी. हा का? हा, बांधकरीत आहे आम्ही. बरं बरं. काय मदत लागलीच सांग बर का. तुमचं काय नाव? हा, माझं नाव काय सचिन. बरं बरं. हा, आणि आमचं काम असलं की सांगत जाईन थोडंफार. हा, कधी यांचं काम नसेल ना येईल ना मी. हा, रोज देईन, काळजी करू नको. ओके ओके. हा हा. नंदिनीबाई, कुठं गेल्या? मालक तुम्ही? या. नमस्कार. नमस्कार. नाही, कसं म्हणलं काय लागतंय काय नाही ते बघून यावा. शेवटी आम्हीच आहे तुम्हाला, है का नाही? मला थोडं विचारायचं होतं नंदिनी, हे सुहास कुठं गावला तुम्हाला? हा, अहो तुमच्यासारख्या असल्या देखण्या बाईच्या हातात ते कसली येडे गाबाळे पडले. हा, तुम्ही एक काम करा, तुम्हाला मस्त असं उपाय सांगतो याच्यावर. तुम्ही मायाशी लग्न करा. काय? राणीसारखं राहसाल. ऐका ना, हात नका पकडू माझा. अहो आवाज करू नका, आपण आपले एकदम सेटलमेंट करून टाकू. तुम्हाला काय पैसा लागला ते देतो ना मी. नाही नाही नाही, जाओ तुम्ही इथून. बघा नंदिनीबाई, असा डोक्यात राग घेऊन द्या. सोडा. अहो माझं ऐका तुम्ही. अहो माझ्याशी लग्न करा, राणीसारखं राहसाल. नाही नाही, जाओ तुम्ही इथून. ऐका, हे बघा सोडा सोडा, वाचवा. तुम्ही. अहो बोलू नका. वाचवा. हे वाचवा. हो इकडं, लाज वाटते का रे तुला? नालाय का? ए सच्या, तू तुझ्या मार्गाने जा. माझ्याच मार्गाने चाललो होतो, आणि बघितलं ना काय करतोय तू इथं. ह्याच्यासाठी तुला मजूर लागतात का होय रे? माझे मजूर आहे, मी बघल काय करायचं त्यांचं ते. तुझे मजूर? अहो मालकाला कशाला मारताय? ओ काय झालं? रडती का तू? काय झालं? अरे मालक म्हणायच्या लायकीचा तरी एका हो. हा, काय झालं? अरे हे मजूर पोट भरायला आपल्याकडे येतात आशेनी, आणि तू असं वागतो का त्यांच्याशी? अरे मालक म्हणतोय तुला. मालक म्हणजे कोण? त्याचं पोट भरणारा, त्याची राखण करणारा. आणि तू त्यांचीच आबरू लुटाय चालला का? अरे थोडा वेळ उशीर आलो असतो मी तर होत्याचं नव्हतं झालं असतं. म्हणजे काय काय झालं? म्हणजे काय? विचार तुझ्या मालकाला. काय झालं? माझ्याशी लग्न कर म्हणतायत ते, तुम्हाला सोडून. गरीबी आहेत, परिस्थितीने हात बांधलेत, असा फायदा घेतो का त्याचा? उद्या वेळ जर आली ना आणि आपल्याला पोट भरायला बाहेर जायला लागलं आणि आपल्याशी कोण असं वागलं तर कसं वाटन र? हिच्या जागी जरा तुझी बहीण बायको ठेवून विचार कर, मग कळन तुला. अरे याला मालक सुद्धा म्हणू नको, लायकी नाही याची. आणि आजपासून एक काम करा, हे घरबीर सोडा सगळं आणि तुम्ही सरळ माझ्या इकडे कामाला या. तुमची सगळी व्यवस्था करतो मी, राहायची खायची प्यायची. पण या असल्याकडे परत कामाला येऊ नका. आणि सांगतो ना मी पण गावात तुझा पराक्रम बघू, तुझ्या इथं कोण येतंय कामाला. अरे डुंगात माती जाईपर्यंत काम करायला लागलं ना मग कळन तुला. चल र, आवरा तुमचं सगळं आणि या आमच्या घरी. आणि तू निघितून बाहेर चल. चल, रडू नको. धन्यवाद. ताई, काय बी काळजी करू नको, मी आहे. उरका सगळं तुमचं आणि या. चल, रडू नको, शांत बस. संगीता, मला टेन्शन आलंय राव. मला पण लय टेन्शन आले. अहो काय करणार आता आपण? विहिरीत पाणी नाही, काही नाही. हा, ऊस जळाला तर कसं होईल बरं आपलं? तेच ना हो, मला हो सुहासराव, अहो गावात यायचंय का नाही तुम्हाला? थांबलेत राव लोक सगळी. काय करता आता गावात येऊन तरी? का काय झालं एवढं? अहो एवढा सोन्यासारखा ऊस आलाय, हा, विहिरीत पाणी सुद्धा नाही. एवढं सुद्धा भरणं होणार नाही ह्या वेळेस. हो ना, आता तर थंडी आहे, अजून पूर्ण उन्हाळा जायचंय. पाण्याची ना आपल्या इथं दरवेळी हीच बोंब झाली. अहो उन्हाळ्यात तर आपली ही वस्ती आहे का? अहो छोटीशीच वस्ती आहे, पण पाणी प्यायला सुद्धा राहत नाही. टँकर आणायला लागतो, माहितीये का तुम्हाला? बरोबर आहे ना. आता लोकांनी पण लय प्रयत्न केलो बरं का, पण काय आपल्या इथं पाण्याचा स्पॉटच नाहीये. आणि एक दोन आहे बरं का, पण ते तुमच्या राहणार आहे.
मी काय म्हणतोय हम्म. तू सरळ एखादा बोर का नाही घेऊन टाकत बरं? आता बोर घेणं काय ना, पण बोर घेतल्यावर पाणी लागलं याची काय गॅरंटी? हा, आणि जरी पाणी लागलं तर पाईपाचा खर्च आहे, मोटरीचा खर्च आहे, स्टार्टरचा खर्च आहे. 50,000 रुपये असे निघून जातील. एवढे कुठून आणू पैसे आता आम्ही? हे बघ, पैशाची लागण ती मदत मी करतो, थोडेफार तू टाक. आणि पाण्याचा विषय सांगू का तुम्हाला? हे बघा, तुमचं हे रान आहे ना, ह्याच्या खाली जो गळ पडलेला आहे का, हा तिथून वाडा होता. अरे तिथे आहे ना, सगळी जुनी माणसं सांगतात पाणी लागणार म्हणजे लागणारच. अरे उन्हाळ्यात आहे ना, प्यायपुरतं वापरायपुरतं पाणी झालं तरी लय झालं ना. भारी काम होईल ना मग. हा मग तर चांगलंच काम होईल. पण एक आटे बरं का, काय आता? मी पैशाची मदत करेल, पण तुम्हाला उन्हाळ्यात वस्तीला पाणी कमी पडलं तर इथल्या वस्तीला बी पाणी द्यायला लागेल. अहो जमल ना. हे बघा, एवढा ऊस आमचा जगला ना ह्या वेळेस तरी लय झालं. हा उन्हाळ्यात पेच भागल सगळ्यांचं. तेच की. चालतंय की मग. अहो तुमचीच नाही, सगळ्या वस्तीची अडचण मिटन आपल्या. जमतंय ना. मग एक काम करतो, हा. मी तुला आहे ना घरी आल्यावर पैसे देतो लगेच. जमतंय, माझ्याकडे आहेत 10,000 रुपये. हा. बाकीचे जे लागतील ते द्या मग. हा, आणि आहे ना ते बोरची गाडी गावात उभी, तिकडे उभे असतेच, त्यांना जाऊन आहे ना पहिला भेटतो आणि आजची आज बोर घेऊन टाक. बर बर, मी फोन लावतो आणि घेऊन टाकू आजच बोर लगेच. हा चालतंय मग. भाऊजी लय उपकार होतील अहो तुमचे. हा, उपकार काय, उलट तुम्ही मोठं मन दाखवलं आणि सगळ्याच लोकांची व्यवस्था केली पाण्याची. जमतंय. बरं मी आहे घरी, मग या तुम्ही जरा वेळ. लगेच फोन करतो मी. हा. बोलून घेतो गाडी. हा. हा चल, फोन लावतो मी. घ्या तुम्ही. हो हो. सचिन दादा, बोरची गाडी आली, ती बोर पण घेतलाय आणि पाणी पण लागलंय. काय सांगतो? हो. लय पाणी लागलंय. बरं झालं बघ. आता आहे ना तुम्ही काय करा माहितीये का, पाण्याची व्यवस्थित पूजा करा आणि ना आपण उद्याच त्यानं मोटर सोडू आणि पाईपलाईनचं बघू. जमतंय. हो, चालेल ना. खरंच सचिन दादा, तुमच्यामुळे हे शक्य झालं बरं का. हो खूप आभारी आहेत आम्ही तुमचे. अरे माझ्यामुळे नाही, उलट तुम्ही मोठं मन दाखवून आपल्या सगळ्या वस्तीची पाण्याची व्यवस्था केली. फक्त एक करायचं आता, ले पाणी पाणी करत नाही बसायचं, आहे त्या पाण्याचं नियोजन लावायला शिकवायचं. म्हणजे कसं माहितीये का, आता तुम्हाला पाणी लागले ना, तुम्ही ठिबक करून द्या ना. जमतंय ना. चालेल की. म्हणजे काय आहे, तुमची शेती आहे ना सगळी एकाच वेळी भिजन सगळी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, तुमच्या खतांचा खर्च सुद्धा वाचन. पाण्यातनं खतं सोडता येतात ना. हा, ते तर आहेच. आणि आता ठरल्याप्रमाणे वस्तीला तुम्हाला उन्हाळ्यात पाणी द्यावं लागणार. हा? अहो हो देऊ ना, नक्की देणार आम्ही. पुण्याचं काम आहे ते. हा बरं चला, बरं पाणी बघायला. बरं चालतंय, चला. चला चला.